परिसरामध्ये एका स्कूल बसचा भीषण अपघात झालेला आहे आणि ही बस कित्येक फूट खोल दरीमध्ये कोसळली आहे। या अपघातामध्ये 2 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते, तर 18 विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर आहे। जखमी विद्यार्थ्यांवरती अक्कलकुवा ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचार सुरू करण्यात आले। या विद्यार्थ्यांची जिल्हाधिकाऱ्यांनी भेटही घेतली आहे। या अपघातामध्ये एकूण 53 जण जखमी झालेत। दरम्यान जळगावमधील मेहुणबारे आश्रम शाळेचे हे विद्यार्थी असल्याची प्राथमिक माहिती समोर येते आहे। अत्यंत दुर्दैवी घटना घडली आणि या घटनेमध्ये 2 विद्यार्थ्यांचं देहांत झालेलं आहे। शाळेचं कुठले जे प्रशासन आहे त्यांनी विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने घेऊन जायला पाहिजे याचं कुठलंही नियम किंवा काय तारतम्य ठेवलेलं नाही। त्यांच्या हलगर्जीपणा आणि निष्काळजीपणामुळे आज सातपुड्यातील विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी बस ड्रायव्हरच्या हलगर्जीपणामुळे ती घाटात कोसळली आणि त्याच्यात हे दुर्दैवी विद्यार्थ्यांचा अंत झालेला आहे। मुलगी परिसरात एक दुर्दैवी आज अपघात झालाय। अनफॉर्च्युनेटली 2 मुले आपण गमावले आहे, पण 22 मुले आमचे आता RH अक्कलकुवामध्ये रेफर्ड आहे, त्यांना मायनर इंजुरी आहे। 18 मुले आता डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाले, त्यांच्यासोबत भेट घेतली आहे। दे आर ऑल स्टेबल। 2 मुले थोडे सिरियस होते असं मला इन्फॉर्मेशन मिळाली आहे, पण सगळ्यांवर उपचार इथे डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलमध्ये करण्यात येत आहोत। जी पण मदत लागली त्याच्यासाठी डिस्ट्रिक्ट ऍडमिनिस्ट्रेशन अवेलेबल आहे। यानंतर बातमी आहे सांगलीमधली।